शुभ सकाळ मंडळी. सकाळ झाली. बघा 7 वाजले. 7 मस्त झोप घेतली बऱ्यापैकी. आता डायरेक्ट घरी नाही जाणार, कंपनीकडेच जायचं. खाली करून घरी कशाला आता. चला निघूया. ब्रश वगैरे काहीच नाही केलाय. कुठे कुठेतरी वॉशरूमला वगैरे थांबूया. इथे ना बऱ्याच गाड्या लागल्यात, गर्दी वॉशरूमला. त्यामुळे पुढे कुठेतरी बघूया. आता डायरेक्ट नॉन स्टॉप. मी कुठे नाश्ता बिष्टा करायला नाही थांबणार आहे. वॉशरूमला फक्त जाणार, ब्रश वगैरे करणार आहे. डायरेक्ट कंपनीकडे नॉन स्टॉप. हातिवलेच्या टोल नंतर ना एका पंपावर वॉशरूम साठी थांबलेलो. मस्त स्वच्छ वगैरे नीट अँड क्लीन होता वॉशरूम. चला आता फक्त विचार करतोय, नाश्ता नाही करणार मी. चहा मस्तपैकी घ्यायची कुठेतरी, चहा नाही तर कॉफी. आणि ती याच्या खारेपाटणच्या अगोदर, उताराच्या अगोदर ना एक हे हॉटेल आहे. लास्ट टाइम मी नाश्ता केलेला, तिथे चहा चांगली भेटते. ते एक चहा पिणार आणि डायरेक्ट कंपनीकडे. मध्ये कुठे थांबणार नाही. हा 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 हा. चहा प्यायला थांबलोय. थंडगार, एवढं थंडी आहे. थोडं उन्हात थांबतो. आयाबुसा, तो दुसरी आयाबुसा. वाव, तिसरी. 3 आयाबुसा गेले. त्या गाडीचं ना फायरिंग टू गुड. मी रात्री ना झोपलो ते बरं झालं खरंच. मस्त फ्रेश झालोय आता. झोपसाठी काय टेन्शन नाही. काय तर डोकं जड दिवसभर. काल मला ना गाडी भरल्यानंतर म्हणजे दुपारी झोपच नाही भेटली. म्हणजे मी माणगावमध्ये 2-2.5 तासच झोपलेलो. आणि त्याच्यानंतर तिथून पुण्यात जाऊन गाडी भरली. गाडी भरायला लावली, तिथे सावळीच नव्हती. ऊन होतं बऱ्यापैकी. त्यांनी गाडी दुपारनंतर भरली. सांगितलेली सकाळी 10च्या अगोदर भरणार म्हणून. मला अशी झोप येत होती, पण काय करणार, ऊन होतं पूर्ण. त्यामुळे झोप नाही भेटली. आज रात्री मस्त झोप झाली आहे. म्हणजे फ्रेश आहे मी, फ्रेश एकदम. आता डायरेक्ट नॉनस्टॉप मी आता कुठे न थांबता कंपनीजवळ डायरेक्ट. मध्ये कुठे शूट नाही करत. आता मी खारेपाटणला बरोबर पोहोचणार आहे. बरोबर बरोबर ना 10 वाजता. 10 वाजले नाही आहेत, 10ला अजून 10 मिनटं आहेत. आणि मी कुडाळमध्ये पोचलोय. मध्येच कुठे थांबलो नाही आहे अजून. नाश्ता वगैरे काहीच केला नाही. काय करू, नाश्ता करू काय समजत नाही काय करू. कारण तिकडे ना कंपनीत परत गेल्यावर किती वेळ लागेल खाली करायला काय सांगता येत नाही. आय थिंक नाश्ता करून गेलेलं बरं. काम करतो इथेच ना, आपलं उसळ मिसळ हॉटेल आहे. गर्दी असली नाही पाहिजे फक्त. आय थिंक गर्दी. अरे बापरे, काढा गाडी. चला इथे नाश्ता करूया उसळ मिसळच्या इथे. आतमध्ये गाडी टाकतो. चला चलो, एक नंबर. इथे नाश्ता खूप चांगला भेटतो खरंच. मस्त नाश्ता भेटतो. आणि यांची भजी स्पेशली मस्त असतात. हा, उसळपाव घेतलेला
आणि काय नाही. आणि हा प्लेट भजी चहा, मस्त पोटभर नाश्ता झालाय. आता काय टेन्शन नाही, आता डायरेक्ट कंपनीत जाऊया, बघूया कधी खाली करतायत ते लोक. हा चला. मेन म्हणजे ना ह्या हॉटेलच्या बाजूला पार्किंग व्यवस्थित आहे, त्यामुळे काय वाटत नाही. रोडवर गाडी लावावी लागली की टेन्शन येतं, आणि नाहीतर कुठेतरी लांब लावा, चालत या, असं काही नाही. हॉटेलच्या बाजूला मस्त पार्किंग आहे. तर आता मी बरोबर ना राहुल महाराज कॉलेजच्या इथे पोचलो आहे. ते इथून मी लेफ्ट घेणार आहे. लेफ्टला हा वेंगुर्ल्याला रस्ता जातो आणि सरळ कुडाळ बाजारपेठेत लेफ्टला जाऊन आपण म्हापणला जाणार आहोत. फायनली मी त्या कंपनी जवळ पोहोचलोय. हा ते बघा, तिकडे कंपनी दिसते, इथेच आपली गाडी खाली होणार आहे. आणि हा रोड जातोय खवणे बीचला. खवणे बीचच्या एंट्रन्सलाच, खवणे बीचला जो रोड जातो ना त्याच्या एंट्रन्सलाच ही कंपनी आहे, आकाश फिश मिल म्हणून. इथे आपली गाडी खाली होणार आहे. पटकन वाजले किती माहिती आहे, 10:30 वाजले. पटकन गाडी खाली करूया आणि घरी जाऊया. इथून माझं घर काय लांब नाही आहे, जास्त लांब नाही आहे, 2.5-3 किलोमीटर फक्त. चला खाली करा रे बाबा पटकन. बरोबर 11 वाजता एंट्री झाली आहे, कंपनीच्या आतमध्ये गाडी टाकली. आता काटा करतो. काटा करून झाल्यावर आपल्याला इथे यावं लागेल. ह्या कंपनीच्या पाठीमागे काटा आहे, गाडीचा काटा करून येतो आणि इथे खाली होईल पटकन. बघूया किती वेळ लागतो. तो शाफ्ट आहे ना, तो मी सोडला आहे आणि आता ते खाली करता येते. कंपनीच्या आतमध्ये गाडी टाकतो आणि बाहेर भरपूर आवाज आहे मशिनींचा, त्यामुळे ऐकायला येणार नाही. खाली करताना व्हिडिओ करतो थोडासा. अशा प्रकारे फायनली माझी गाडी खाली झाली. आता परत एकदा काट्यावर गाडी नेतो. 11:30 वाजले. आता काट्यावरून डायरेक्ट गेटवर. चला. तर अशा प्रकारे फायनली मी याच्यातून कंपनीतून बाहेर पडलोय. 11:45 झाले. चला आता डायरेक्ट घरी. सळी धोडकारे कारले आणि सुंटर करली. नको 50 बारीक सगळा. तुका काय ती का काय टपा कारले ती बुगडे बुगडी माहिती ह्याच घ्या करमाटत. आणि काय ना, आणि काय मासे घेतले बघा. एक बुगडी घेतली, पाठीमागेच ठेवतो. एक बुगडी, 500 50 रुपयाची एक बुगडी. त्याच्यानंतर 50 रुपयाचं करमाट. करमाट म्हणजे काय, सगळे मिक्स मासे. आणि 50 रुपयाची ह्या काय 500 काय सगळे काटेरी मासे. बुगडी बघूया तरी. आम्ही बुगडी म्हणजे आमच्या घरात कोण खात नाही, मी एकटाच खातो. त्यामुळे बुगडी म्हणजे ज्यांना माहीत नसेल तर टुना फिश म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. अजून काय नाव आहे काय माहिती त्याला. चांगला असतो, मस्त लागतो. करली आम्ही नाही खात. करली तर काय विषय माहिती आहे, जर मोठी असेल ना तर आपली करली ठीक आहे. एकदम छोट्या करली असतं त्याच्यात काटा भरपूर असतो, त्यामुळे करली नाही घेत. चला असू दे. इथे आपले इथे ना म्हणजे आमच्या गाव एरियात ना मोठे मासे नाही आहेत. म्हणजे इसवण किंगफिश वगैरे नाही भेटत. हे छोटे छोटेच मासे भेटतात. नाहीतर रेग्युलर आपले बांगडे, सरबे बांगडे, बांगडे असे मासे असतात. अशा प्रकारे मी फायनली घरी पोहोचलोय. आणि मी त्या दिवशी घरातून बाहेर पडलेलो ना, त्यानंतर संध्याकाळी बाबांची तब्येत बिघडलेली. आणि कशामुळे ते पण सांगतो तुम्हाला. हे बघा, मी ना सुपारीच्या झाडांना अळी काढली. अळी म्हणजे तुम्हाला जर माहीत नसेल ना तर झाडाच्या मुळात ना
अशी माती काढली जाते आणि त्याच्यामध्ये खत घातलं जातं. तर किती झाडांची काढली बघा, किती आहेत बघा. सगळ्या सुपारीच्या झाडांची इकडे त्यांनी एकट्याने, सुचिताने थोडी मदत केली त्यांना आणि त्यांचा संध्याकाळी प्रॉब्लेम, चक्कर यायला लागली, प्रेशर हाय डाऊन काय, आणि त्यांना स्पॉन्डिलायटिसचा प्रॉब्लेम आहे, मणक्यात ना गॅप आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला. तर आता बघूया कसे आहे. चला पोचलो एकदा घरी. त्यांना ना वाकून काम करू नको म्हणून सांगितलं आहे, म्हणजे तरी ते करतात. फायनली पोचलेलो आहे. सुचिता तर अयांश का, अयांश, हे अयांश, अरे काय बघतो? हां तूच आणला ना रे अमरावतीतून, तूच आणला ना. हो कोणी घेतला तो? आईने. यांची खेळणी बघा संपूर्ण पसरून ठेवल्या. तर हां हे बघा भावा आमची, काय म्हणता तब्येत, काय म्हणता तुमची? बरे आता चक्कर नाही माय ना. हां अळी काढूची होत आता ही बाकीची अळी काढूची असं. हां काय म्हणतात तर अळी कामगार घातलेले तर बरा होता असं वाटत. चक्कर नाही मग आता आहे ना. हां गोळी घेतला, बाहेर कशाला गेला? वायपर घेऊन असो मारतात. नको ते का देव ऐकणार नाही बाबा. अयांश ते वायपरला हात नाही लावायचा, मोडणार तो. कशाला काय? अरे मोडणार तो ना रे. हां अरे कशाला काय? हे बघ हे मोडणार तू, ओढून असं नाही करायचं. कोणाला मारू नको. काचीला मारत नाही मी, ते व्यवस्थित केलं, तू सरळ करून ठेवलेला ना. होय काय? काचीला मी मारलं हो. काय आयांचे एक एक. तर मी कुठे नाही जात. तर मित्रांनो मी आजचा हा ब्लॉग ना इथेच एंड करतोय. तर कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.